तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी मस्त रेसिपी ब्लॉग घेऊन आली आहे. आज आपण बनवणार आहोत चिकन भुना मसाला. आणि मम्मी इकडं चिकनचा रस्सा बनवते आहे आणि मी ऍक्च्युली भुना मसालाची रील बनवत होती, पण आमच्याकडे नेमकी लाईट गेली आहे. मग मी रील कॅन्सल करून बोलली की ब्लॉग बनवूया. ब्लॉग मस्त होईल त्याच्यासाठी मी इथे चिकन घेतलंय, दाखवते. इथे चिकन घेतलाय अर्धा किलो एवढा असेल. आणि त्याच्यासाठी मी 2 मीडियम कांदे इथं बारीक एकदम चिरून घेतले. तुम्ही बघू शकता किती बारीक चिरलेत. अर्धा लिंबू घेतलाय. अर्धा लिंबू मी याच्यात ऑलरेडी पिळलाय. आणि पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगतच करते. चला, तर सर्वात आधी यात टाकणार आहे मी 2 चमचे तेल. लागला तर आपण नंतर टाकू. पहिले आपण चिकन चांगला याच्यामध्ये परतून घेणार आहोत लसूण सोबत. सगळं गेलाय 2 पळी तेल. याला थोडा वेळ गरम होऊ दे, मग पुढचं बघूया. तर आता चांगला तेल तापलाय. ह्याच्यामध्ये मी लसूण टाकते. लसूण मी बारीक बारीक चेचून घेतली आहे. आणि हिला थोडा वेळ आपण परतणार आहोत. थोडीशी लाल करायची आहे लसूण. मग डायरेक्ट चिकन टाकणार आहोत. आणि चिकन पहिले मी चांगलं परतून घेणार आहे, मग आपण फोडणी देणार आहोत सेम तेलामध्ये. लसूण थोडीशी वास सुटेपर्यंत परतायची आपल्याला. ओके, तर तुम्ही बघू शकता लसूण चांगली लाल झाली आहे. आता मी ह्याच्यात चिकन टाकणार आहे. आणि हे टाकताना थोडं केअरफुल राहा. गॅस मीडियम वर ठेवा. चिकनला आपल्याला तोपर्यंत परतायचंय जोपर्यंत तो पूर्ण व्हाईट व्हाईट होत नाही, कलर चेंज करत नाही. आणि मग आपण सेम तेलामध्ये फोडणी देणार आहोत. आणि पूर्ण चिकन टाकून झाला ना की मग गॅस फास्ट करा आणि फास्ट गॅसवर करा. कारण स्लो गॅसवर केलं तर मग जास्त पाणी सोडत राहील, तेल खराब होत राहील. आणि कंटिन्युअसली हलवत राहायचंय, थांबायचं नाही तर लागेल. आता बघू शकता इथे तुम्ही चिकननी कसा कलर व्हाईट केलाय. हा रेड दिसतोय, हा व्हाईट दिसतोय. तर 4 ते 5 मिनिटासाठी मी चिकन परतलंय. आता मी याच्यातून हा चिकन काढणार आहे. तर तुम्ही बघाल मी इथे चिकन पूर्ण काढून घेतलंय. याच्यामध्ये हा एवढा थोडा तेल राहिलेला आहे. हाच तेल आपण वापरणार आहोत. याच्यामध्ये मी कांदा टाकणार आहे, एकदम बारीक चिरलेला कांदा. आणि कांद्याला आपल्याला पूर्ण मऊ करून घ्यायचंय, म्हणून बारीक चिरायचं, म्हणजे जास्त टाइम नाही लागणार. आता जोपर्यंत कांदा परततोय तोपर्यंत आपण टोमॅटो बारीक चिरून घेऊया. आणि याच्यानंतर कांदा जेव्हा ट्रान्सल्युसंट होईल तेव्हा आपण टाकायचे ह्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट आणि कढीपत्ता. ओके, तर इकडे कांदा पोळतोय, इकडे रस्सा होतोय आणि तेवढ्यात लाईट आलेली आहे. पण आता काय उपयोग नाही. आता मी ऑलरेडी ब्लॉग चालू केलाय, रील आपला कॅन्सल झालाय. उद्या काहीतरी नवीन करू आपण. तर हा इथे मी चिकन ठेवलाय, दाखवते. हा इथे मस्त आपला फ्राय नाही बोलता येणार याला, परतलेला चिकन आहे. आणि इकडे कांदा चांगला पोळतोय. जेव्हा मला टोमॅटो एकदम बारीक कापायचा असतो ना, तेव्हा मी काय करते सांगते. अख्खा जर तुम्ही कापायला गेलात ना तर तो बारीक कधीच कापून होत नाही. त्यामुळे मी त्याला असे पडला, सॉरी. तेव्हा मी असे बारीक बारीक पहिले स्लाइस करून घेते टोमॅटोचे. हे तुम्ही पण करत असाल, पण जे करत नाही, जे जेवण नवीन बनवतात त्यांच्यासाठी मी सांगते. आणि मग जसं आपण कांदा कापतो तेवढा बारीक जेवढा पाहिजे तुम्हाला तेवढा इझिली कापता येतो. माझा फंबल जरा इग्नोर करा. आणि ब्लॉग्स मध्ये तुम्हाला ऍस्थेटिक दिसणार नाहीत गोष्टी रील सारख्या, कारण ब्लॉग्स रॉच असलेले मला चांगले वाटतात. आणि आपण स्वतःच्या किचन मध्ये बनवतोय काहीतरी असं वाटतं बघताना. तर आता मी दाखवलंय तुम्हाला टोमॅटो कापून, किती बारीक टोमॅटो कापला गेलाय तुम्ही बघू शकता. ह्याच्यापेक्षा पण बारीक कापू शकते मी, कारण आता मी कसं आहे व्हिडिओ बनवते तर कॅमेऱ्यामध्ये बघत बघत होतं, तर मी पटपट हा टोमॅटो कापून घेते. एकीकडे आपल्याला कांद्याकडे पण लक्ष द्यायचंय, इकडं तो करपून नाही गेला पाहिजे. इकडं चांगला असा पकडायचा आणि कापून घ्यायचा. तर मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतले होते, त्याच्यासाठी एक मोठ्या साईजचा टोमॅटो घेतलाय.
तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी आहे, किती चिकन आहे, त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही ते चेंजेस करू शकता. तर चला, कांदा आपला थोडा ट्रान्सल्युसंट झालाय, त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट आणि कढीपत्ता टाकून घेऊया. तर आता यामध्ये मी एकदम थोडीशी आलं लसूणची पेस्ट टाकते, कारण मी लसूण पण भरपूर घेतली होती. तुम्ही भरपूर पण टाकू शकता. आणि भरपूर सगळं कढीपत्ता. अजून 1-2 मिनिटं परतून आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत. आता चाललंय यात टोमॅटो. टोमॅटो आपल्याला पूर्ण मऊ होईपर्यंत शिजवायचं आहे. अक्षात अजिबात नाही राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी थोडंसं मीठ पण टाकू शकता वरून आणि झाकण लावून शिजवूया. ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते पटकन शिजण्यासाठी, कारण मला आता जाम भूक लागली आहे. आणि 1 मिनिट परतून मी 2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवीन, म्हणजे मऊ होईल. मग विदाऊट झाकून हे करायचं, नाही तर मग ते एकदम चिकट चिकट होते ग्रेव्ही. जेव्हा चिकन बनून होईल ना, तेव्हा तुम्हाला रिअलाइज होईल की एक नंबर चकना आयटम बनू शकतो हा. जर पाणी नाही टाकलं तर. पाणी तर मी पण नाही टाकणार आहे आता, पण काही लोकांना थोडीशी ग्रेव्ही लागते. तुम्हाला जर चकना आयटम मधून खायचं असेल ना, पाणी अजिबात नका टाकू. तर आता आपला टोमॅटो चांगला मऊ झालाय. आता याच्यामध्ये आपण पावडर स्पायसेस टाकूया. सर्वात पहिले हळद. अर्धा चमचा एवढी हळद घेतली आहे मी. त्यानंतर 1 चमचा भरून लाल तिखट टाकलाय मी. तुमचं तिखट किती तिखट आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही टाका. मग चवीनुसार मीठ. आता हे लक्षात ठेवायचं आहे, आपण मगाशी थोडंसं मीठ टाकला होता, ते लक्षात ठेवूनच मीठ टाका. आणि आता मी चिकन टाकणार आहे, त्याच्यात लास्टला आपण गरम मसाला टाकूया. तर हा चिकन आहे जो आपण फ्राय करून ठेवला होता थोडासा, तो आता आपण ह्याच्यात टाकलेला आहे. वरून मी एकदम थोडीशी कोथिंबीर या पॉइंटला टाकते. आता आपण सगळं मस्त मिक्स करून घेऊया. याला मिक्स करून छान आपण पहिले 5 मिनिटं झाकण लावून ठेवणार आहोत. त्यानंतर गरम मसाला टाकून परत 5 मिनिटं झाकण लावणार आहोत. मग तयार होईल आपला भुना चिकन. झाकण लावूया. ह्याला होऊ दे आता 5 मिनिटं. ही बघा माझी झाडं, बिचारी मस्त सुकलेली आता भारी आली. ह्याची काल मी रील केली आहे ओव्याच्या पानांची, ती तुम्ही आय होप बघितली असेल. नसेल बघितली तर लगेच जाऊन बघा. इकडे हो मावळ झाली. इकडे सगळे पीनट बटरच्या डब्यात बिब्यांमध्ये आमचे हळद मीठ मसाले आहेत, जे कॉमन मिडल क्लास लोकांच्या घरी असतात. आणि इकडे आपण चिकन होतंय चिकन. तर आता झाकण ठेवून 2-3 मिनिटं झाली आहेत. मी एकदा हलवून घेते आणि परत 2-3 मिनिटं ठेवूया, नाही तर खाली लागेल. चला, हा हा हा, लाल लाल कलर आज मस्त आलाय. मी चकना आयटम का बोललीये तुम्हाला आता कळलं असेल, कारण जास्त ग्रेव्ही पण नाही, जास्त कोरडं पण नाही, मस्त होतं एकदम. चला, 5 मिनिटं आपली पूर्ण झाली आहेत. मध्ये आपण एकदा हलवून घेतलंय. आता यामध्ये टाकूया गरम मसाला. कोणताही टाकू शकता तुम्ही, चिकन मसाला, गरम मसाला, मटन मसाला, जे तुम्हाला वाटतंय. हा टाकल्यानंतर एक 5 मिनिटं परत आपण करणार आहोत. आणि मीडियम गॅसवर केलंय मी हे सगळं. मीडियम हा शब्द आठवत नव्हता मला बरं, काय बोलणार. आता बघा तुम्ही कलर छान भारी ना. तोंडाला पाणी सुटलंय, पण अजून 5 मिनिटं लागतील त्याला शिजायला. 5 मिनिटासाठी ठेवूया. हे मॅन्डेटरी आहे. छान 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 छान. तर सगळ्यात शेवटी ना आता कसुरी मेथी टाकते मी. हे बघा, मस्त अशी हातावर घ्यायची आणि चोळून चोळून टाकायची चांगली. कसुरी मेथी टाकली आहे. 2च मिनिटात आता चिकन तयार होणार आहे आणि मी खाणार आहे. तुम्ही पण प्लीज तुमच्या घरी बनवा, खा आणि मला फीडबॅक द्या. अजिबात फीडबॅक द्यायला विसरू नका. आणि हो, माझ्या रेसिपीज आवडत असतील तर सबस्क्राईब करून नक्की जा. आणि कमेंट मध्ये पण सांगायला विसरू नका. फीडबॅक तर तुम्ही देणारच आहात, पण बनवण्याच्या आधी पण मला कमेंट करून सांगा की ही रेसिपी कशी वाटली. चला, तर फायनली आपलं चिकन रेडी आहे.
आवाज ऐकला का कसला भारी. याला मी एकदा लास्ट टाइम हलवून घेते. गॅस बंद केलाय. वरून टाकूया मस्त कोथिंबीर आणि चिकन रेडी आहे. गरम गरम आहे. मस्त नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं छान वाटतंय. खतरनाक चकना आयटम आहे. नक्की ट्राय करा. आमच्या घरातले इना मिना डिका ये चला. माऊ ये माऊ ये माऊ ये माऊ ये. आणि माऊचे चिंटुकली पिंटुकली पण दाखवते मी. ए चिंटू चिंटू जा चल या 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 दे आण ताट आण. तिथे ताट नाही आणलं. चला 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 ते येणारच नाही. वरनं इकडे दे प्रगती. दे मी देते. तुमची डिश अगं ती बघ येते तिकडे बघ ती बघ. जायचं ना जा. एक स्कूप बदूला, एक स्कूप डाकूला आणि एक स्कूप माऊला है ना. ए तू काय कर. ए थांब. ए थांब. थांबो रे थांबो. थांबो रे थांबो. की नाही म्हणजे सैनिक. चला मी यांना खायला देते टाटा आणि मग मी जेवायला बसते. उड्या बघा उड्या बघा. येड्या येड्या मांद्याने पाडला. टाटा टाटा कर पहिले. इथं बाय बाय कर. बाय बाय कर पहिले. बाय बाय. चला माऊ माऊ बाय बोल. आता नाही माऊ बाय बोलणार. आता काय. चला गाईज आपण हा ब्लॉग एंड करतोय. माऊ ए माऊ. आता नाही. आता तुम्ही माऊ बोला तर मम्मी बोला तर डम्मी बोला. बाय बाय. अजून एक गोष्ट दाखवते. क्यूटेश गोष्ट एकदम. बाय बाय टाटा. डोळे उघडलेत आम्ही आज. अच्छा मी डोळे उघडलेत ना निन्नू. निन्नू डोळे उघडलेत ना. टाटा बाय बाय. ठेवते याला आता मम्मा येईल मला.